नमस्कार, मी मानवी. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या. ठाण्यातील भक्तांमध्ये चंपाषष्ठीच्या उत्सवाची मोठी उत्सुकता आणि भक्तिभाव दिसून येत आहे. 6 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा मुख्य दिवस चंपाषष्ठी उत्सव ठाण्यातील जव्हार बाग येथील श्री खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या निमित्त आज या मंदिरात श्री खंडोबाची पूजा, अभिषेक, महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जव्हार बाग येथील श्री खंडोबा मंदिरामध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. भक्तांमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून आला. सायंकाळी या ठिकाणी महाप्रसाद भंडारा देखील आयोजित करण्यात आलाय. चंपाषष्ठीच्या निमित्ताने भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. शहरातील सामाजिक संस्थांनी या शिबिर निमित्त संस्थांनी या निमित्त रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिरचे तसेच अन्नदानाचे आयोजन केले. ठाणे महापालिका आणि पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे. चंपाषष्ठी हा खंडोबा भक्तांसाठी महत्त्वाचा सण असून ठाण्यातील या उत्सवाने धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या ह्या आजच्या खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठीचा जो कार्यक्रम आहे, त्या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 4:30 ते 5:30 हा मंदिराचा अभिषेक झाला. त्या देवाचा अभिषेक झाला. त्यानंतर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. हजारो भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेले आहे. संध्याकाळी या ठिकाणी 6 ते रात्री 10-12 वाजेपर्यंत भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तसेच पार्सलचा सुद्धा व्यवस्था केलेली आहे. बुफेट पद्धतीचं सुद्धा ही महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे आणि नंगर तुटल्यानंतर त्या सर्व कार्यक्रमाची सांगता होते. आणि हे मंदिर 1948 साली उदयास आलं. म्हणजे आमच्या ह्या मंदिराचे ज्यांनी स्थापना केली ते बबनराव विष्णू शिवले, फुलवाले, जांभळे नाका, ठाणे यांचा खंडोबाची फार मोठी भक्ती होती आणि त्यांची भक्ती असल्यामुळे ते जेजुरीला वारंवार जेजुरीला जायचे आणि मग त्यांचा त्यांना दृष्टांत झाला की या ठिकाणी मी आहे. या ठिकाणी त्या काळामध्ये दलदल होती, झाडी होती, समोर फक्त स्मशान होतं गावाच्या बाहेरचं. या ठिकाणी त्यांनी शोध घेतला असता त्यांना उवड, पिंपळ आणि उंबर ह्या झाडाच्या बुंद्यामध्ये त्यांना खंडोबाची स्वयंभू मूर्ती दिसली. अशा प्रकारे त्यांनी ते छोटंसं शेड बांधलं आणि त्याची सेवा चालू केली. 1978 साली त्याचं ट्रस्ट स्थापन झालं, जय मल्हार मंदिर ट्रस्ट. त्यावेळेसचा जीर्णोद्धार झाला आणि त्याच्यानंतर आता हा जीर्णोद्धार 2023 ते 2024 असा आपला जीर्णोद्धार आणि हे भव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे. एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करण्याच्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कंटेनर मधील मदाचा साठा ठाणे भरारी पथकाने शिडफाटा येथे जप्त केलाय. तसेच या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला अटक करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडीकडे जाणाऱ्या या कंटेनर मध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी विस्की व रम आणि बिअरचे 110 बॉक्स असे सुमारे 55 लाख हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे उप-अधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली आहे. पथक क्रमांक 1 ला अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीपनं आमच्या काल रात्री सापळा रचला. त्या ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं. त्या व्हेरिफिकेशनमध्ये आम्हाला जी बिल्टी आढळली की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा साठा आहे. एशियन पेंटचा साठा नसून पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून आम्ही जर त्याची पाहणी केली, त्या ठिकाणी आम्हाला गोवा मद्य आणि हिमाचल मद्य आणि गोवा मद्याचे स्ट्रॉंग किंगफिशर बिअर ह्याचा साठा आढळून आलेला आहे. असे टोटल आम्ही रिकवर केले 710 बॉक्स आम्ही रिकवर झालेली आहे. सुमारे
सुमारे 56 लाखाचा म्हणजे 55,80,00,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक आरोपी सध्या आमच्या अटकेत आहे आणि पुढील तपास हा सुरू आहे. कंटेनर कुठून निघाला? प्राप्त आम्हाला मिळालेल्या कागदपत्राच्या आधारावर हा कंटेनर हुबळी इथून निघालेला आहे आणि त्याचं डेस्टिनेशन अजून तपास आमचा सुरू आहे. डेस्टिनेशन त्याचं पहिल्यांदा भिवंडी दाखवते. आमची दुसरी एक टीम त्या भिवंडीच्या त्या डेस्टिनेशनची सर्च करत आहे. तर महसूल खात्याचा मोठ्या प्रमाणात की त्या आपल्या महाराष्ट्र राज्याची बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रुग्णांना मोठा आधार आहे. मात्र याच रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राट दराने बनावट औषधांचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड आले आहे. या प्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील, मिहिर त्रिवेदी, द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात त्यांचे जाळे पसरले असल्याची शक्यता फर्यादाने व्यक्त केली आहे. सदर म्हणजे जे SRT मेडिकल कॉलेज इथलं जे औषध बनावट घोषित झालेलं आहे तर ते ॲझिथ्रोमायसिन कंटेंटचं आहे, अँटीबायोटिक. याबाबत औषधाचे नमुने औषध निशाने काढल्यानंतर शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये एझिथ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे. या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये FIR दाखल केलेला आहे. याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. सदरील स्वामी रामानंद तीर्थ जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग्स अन्न भेसळ विभागातर्फे काही मेडिसिन्सचे नमुने रूटीन नमुने घेण्यात आले होते. ॲझिथ्रोमायसिन 500 ज्या टॅबलेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर फूड अँड ड्रग्स विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि भेसळ आढळून आलेली आहे. त्यामुळे फूड अँड ड्रग्स विभागातर्फे मनोज भानुदास पैठणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे. सदरील फिर्यादीनुसार सुरेश दत्तात्रय पाटील, मिहिर त्रिवेदी, त्याचप्रमाणे द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या चंपाषष्ठी यात्रा उत्सवाची आज सांगता होत आहे. आज सकाळी खंडेरायाची विधिवत पूजा करण्यात आली. घरोघरी खंडोबाच्या देवाची घटस्थापना करण्यात आली असून चंपाषष्ठी या दिवशी उत्सवाची सांगता होत आहे. 6 दिवस गडावर खंडोबाची दिवाळी, मल्हारी, सहस्त्रनाम याग, तेलहंडी, तेलवण असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता खंडेरायाला वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांमध्ये 3 हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. हुडसूल परिसरात झालेल्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मिसरवाडी भागात क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या करण्यात आली होती आणि 5 डिसेंबर रोजी देखील झाटला फाटा येथील एका हॉस्पिटलमध्ये एका निष्पाप अभियंत्याची हत्या झाली होती. शहरात वाढत्या गुन्हेगारीने तसेच हत्येच्या घटनेत डोकेवर काढल्याने चित्र निर्माण झाले आहे. यामुळे ठाकरेच्या शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेत या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या 7 दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये आवर घालता आला नाही तर क्रांती चौक ते पोलीस आयुक्तालयापर्यंत भव्य मशाल यात्रा काढण्यात येईल अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. खरं तर आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे शिवसेनेचे नेते शिष्टमंडळ आज माननीय पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आलेलो आहे. छत्रपती संभाजीनगर हे खरं तर केंद्रबिंदू मानलं जातं. सर्वांचं लक्ष जे आहेत फॉरेनचे लोक जे येणारे आहेत ते आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. बाहेरचे मुलं मुली जे शिक्षणासाठी येतात ते संभाजीनगरमध्ये येतात. खरं तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जर म्हणलं तर रोजची बातमी आहे की इथं तिथं मर्डर झाला. महिलांची मंगळसूत्र चोरल्या गेलं. पोलीस आयुक्ताची भेट आम्ही शिवसेना महिला आघाडी आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व वरिष्ठ नेते आमचे सर्व यांनी आम्ही आयुक्त साहेबांची याच्यासाठी भेट घेतली की संभाजीनगर सुरक्षित राहिलं पाहिजे, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे. ज्या ठिकाणी कॅनॉट असो, देवगिरी, प्रतापनगर
महापालिकेचे ओपन प्लेस आहे त्या ठिकाणी कॉलेजच्या मुली आणि मुलं ज्यावेळेस ओपन ग्राउंड असते त्या ठिकाणी मुलं आणि मुली येऊन तिथं बसतात आणि पॅरेंट्सला घरी माहीत नसतं की बा आपला मुलगा शाळेत गेलाय, कॉलेजला गेलाय, मुलांना माहीत नसतं ना. आणि कॅनॉट हा असा परिसर आहे की त्या ठिकाणी पण शहरामध्ये क्राईम खूप वाढला. रोज मर्डर व्हायला लागलं. परवा दिवशी 2 मर्डर झाले. आता एका अंत्यविधीला मी जाऊन आलो त्या मुलाच्या. एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा. तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं म्हणतो. नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता. तर तिथे मारामारी त्याला तो सोडायला गेला तर त्यालाच मारून टाकला. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्स जे असतात, बटनवाले, गांजावाले, हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालले. त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेलं. आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर पण चालले ना आता. आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहेत, जसं आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितके पण मैदान दिसते तिथे रात्री 2. भाजपचे नेते मधुकर पिचड यांच्या अंतिम दर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील हे देखील पिचड यांना श्रद्धांजली अर्पण करायला आले. अकोला तालुक्यातील राजूर येथे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांनी मधुकर पिचडांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी राजूर गावात मोठा पोलीस फौजफाटा लावण्यात आला. काय भावना? ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित, वंचित, आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. एक केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे. आदिवासीच्या वनजमिनीचा विषय असेल, त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल, याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला. आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि पिचड साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांनी महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.